काल मिटावलंय की ते हो मिटावलं तर ते त्याची सवय जाते का त्याला कळतं का काय की मग मागचं बी आता उदाहरण तर ही बाळासाहेबांना व्याख्यानाला नेलेलं असतं रामभाऊंनी तेव्हा एक नंबर व्याख्यान झालं सांगत असं कसं व्याख्यान झालं तर मग बाळासाहेब लय हे सांगत असतात फुलवून तो ते दिले हे करून आणि लाखो लोक व्याख्यानाला आणि काय सांगायचंय मग रामभाऊ म्हणतात नको पाहू निघू मग तुझी रामभाऊच्या तोंडून काय शब्द गेला आणि जे व्याख्यान आणि मग ते सांगत सगळं होतं मग आम्ही म्हणतो की जाऊ त्यामुळे द्या संजय नासकाचं त्याला सवयची तसली काय ते हे करायचे तर आपण गाव शांत ठेवायचं उठून गेल्यानंतर ह्या दोघांचं ठरतं नाही तसं नाही की बसून भेटून हे ना आपल्या तसलं गणपती कचाराला गावल्यात त्याला सोडायचं नाही संजयला आम्ही गेला जेवढे बेदम हाणा आणि मग तेव्हा हे फोन करता रामभाऊ आपले बेकार मॅटर झाला ह्यांची हाणाहाणी चालली सुटा नाही सगळीच रामभाऊ काय करतात गोरे वहिनीला काढतात गोरेने काहीतरी काम करतात तिथं काय करतात नवऱ्याला मारलाय बेदम तिथं पडतंय कुठेतरी प्रेक्षकामध्ये बोलायला काल सुधीर होता बरं का मारू असं होईल असं जे धावत पळत होता ना पुढे करत होता बघ याला बरं विचारमध्ये व्याख्यानामध्ये काय सांगितलं तुम्ही सांगा का बघू समजा इथं मिटावलं गाडी धडकलं हे झाल्यावर बाळा सांग रे रातचं विकेंड पण मग ती तुम्ही जे हे करत होता का नको सांगू वगैरे मग ती खरंच घडलं असं झालंय ते किंवा मग असं करायचंय का ही खोटं सांगतंय आम्हाला व्याख्यानाचं म्हणजे तुम्ही हित म्हणू शकता आलुच्या झाला मग व्याख्यान झालंच तर मग हे का बोलून देतील त्यांना कुठलं समजा व्याख्यान झालंय पण व्याख्यान चुकीचं झालंय असं हे सांगतं आणि आल्यावर आम्ही ताणले आम्हाला पण हाणलं हा वाचून आलो मग झालंच नाही असं मग उलट वारी बोलते सांगते ते चांगलं त्या बरं नीट का घरीच वाटला रातच्या 2 वाजल्यापासून आतापर्यंत काय केलं तू बाळासाहेब एकतर दारू घेऊन गाडी चालवू नका पाय मोडला असता काय झालं असतं पाय मॉडेलच्या बरोबर मेला पाहिजे हो तुम्ही बोला तुम्ही बोला सर आता बाळासाहेब जावा विचार केला तवा रेडी रोल जाऊ रोलिंग रोल कॅमेरा रोल ऍक्शन आणि मग सुभाषराव काय सांगायचं त्या ताफ्यात आम्ही गेलेलो सुर बरोबर त्यांच्या गाड्या मोठ्या होत्या हा सगळ्या हो रेडी का रोल जाऊ आता कळायला पाहिजे हो हंस नाही करू मोरनी हे ना ओ जावाई बापू काय म्हणते वायरे बघा हो अण्णा वायऱ्या बिऱ्या अजिबात काय म्हणू नका हात नाचून कर थांबकी आज माझी सुरुवातच नाही झाली तर रोल जाऊ मला सकाळी तर बाळासाहेबांनी सांगितलं पण येताना रस्त्यात संजीव मेंबर म्हणून अण्णा जायचं थांबली का बरं का बाळासाहेबाचं पण नाव सांगू पाठवलं मला सकाळी बाळासाहेबांनी सांगितलं पण आता रस्त्यात येताना संजीव मेंबर मी म्हणत होतो हा नाही आता जर माझ्याबद्दल तू एकाच 2 काय सांगितलं कुत्र्यागत मारीन छे रामभाऊ ह्या काळात कधी पहिल्या दिवशी का रे तसं नका उलट बसू ना तुम्हीच माग सारखा बरं जागा पैसे बसता चाललं असतं धरली हो जागा अरे इथं हा ही खेळायचं या इकडे मागे रोल साऊंड रोल कॅमेरा मागा सर लय पुढे रोलिंग ऍक्शन दापा होत्या दापा 1 मिनिट बसवताना घ्या ना सरपंच इथं बसा इथं बसा इथं बसा शांत त्यांना कसं वाटतंय मला मार पण ते तुम्हाला म्हणत होते घरात जाऊन घुसून मारणार रे ऐकलं जात अरे ह्याला घरात घुसून मारायला अजून पैदा व्हायचा गावात मी असताना दाजीला हा, मारून मग. दिलं बाई. आणि तू- मी आडवा करीन की एखादा मी प्रत्येक बांधण्यात तुमच्या असतो ध्यानात ठेवायचं हा
काळजी माझी शपथ आहे तिकडे येऊ नका तुम्ही रेडी रोल साऊंड रोल कॅमेरा रोल ऍक्शन. अण्णा कसं सांगून कुठल्या तोंडाने सांगू काय झालं लय मारलंय राव अण्णा यात बघा ते खाली दिसणार आहे. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. अण्णा कसं सांगून कुठल्या तोंडाने सांगू काय आता सन्मान आहे अण्णा लय मारलंय अण्णा घरानच रट्ट खावा असतो काय करणार बाळासाहेब वाईट वाटून वाईट वाटतंय ना पण तोंड बोलताना अंग मार खात अण्णा माझं तुमचं होईल ह्यो काहीतरी अजून चुकल्या करतो तुम्ही बोलू नका नाही का लय मारलंय ए, बाळ्या, कपाट बंद कर. तुम्ही तुला मारेल बघा नाही तिकट झालं मग ती तुम्ही मॅडम बोलत असताना काय असं पुसलं नाही. मॅडम थांबा ना तुम्ही त्यांच्या ह्यात घुसला आणि मॅडम बरोबर होत्या. मग ताई तुम्ही बरोबर त्या मुद्द्यावर पकडा पाटलांच्या उलट पाटील बोलत असताना त्या म्हणल्या थांबा बैलगाडी शरद ओके कोण दाखवलं नाही आपल्याला कारवानी कुठे सरळ ना उन्हाचा त्रास आहे म्हणून गाडी एकदा येऊ दे कारण कळणार नाही ना आल्यावर मग कट करा किंवा हाणला तरी चालतंय चांगलं आहे लागा काय कुठं बी तुम्हाला काय कुठं बी मिळते रोल साऊंड रोल कॅमेरा म्हणतो रामभाऊ इथं काहीतरी झालं रेडी रोल साऊंड रोलिंग सायलेन्स ऍक्शन. संजू मेंबर तुमचं स्वतः चुकतंय बरं का त्या कॉलेजच्या पोरांच्या भांडणाचं प्रकरण तुम्ही कंप्लेंट पर्यंत नेलं अशा जर कंप्लेंट एकमेकावर होऊ लागल्या तर त्यांचं रेकॉर्ड खराब होतं भावी आयुष्यात त्यांना कुठं सरकारी नोकरी लागत नाही कुठं परदेशात जायचं म्हटलं तर पासपोर्ट निघत नाही कशाला बरं या कंप्लेंटच्या भानगडी करता नवरा माझा गावचा सरपंच आहे त्याची तर कुणी अशी मानहानी करत असेल ना तर एक बायको म्हणून मी गप्प बसणार नाही बस व्हेरी गुड बस सोड मिटले का चला तुम्ही मिटलंय का क्रेडिट